चला सामन्याला होतीये सुरुवात. एका बाजूला आयुष वर्तक आणि केतन म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर प्रतीक पाटील आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळाले. एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना यावेळेस चेंडू ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आल्यात. मात्र या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू हलक्या हाताने खेळत असताना ऑन साइडला खेळून काढला. डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. एक आली. एकेरीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते. पहिल्या 3 चेंडूवरती तिहेरी धावा आल्यात. 3 धावांनी धावफलक 3 वरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येत असताना वेगवान फटका पाहायला मिळालाय. AVPL चौकार बॅटरच्या बॅट मधून आलाय. यावेळेसचा चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 केतन म्हात्रे मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, जिथे 8 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. एकेरी धावेने धाव फलक पुढे सरकत असताना 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त. शेवटचा चेंडू या षटकातील प्रतीक यांचा, जिथे या षटकामध्ये एक चौकार जरूर आला, मात्र धावसंख्या केवळ 9 खर्च केली गेली आहे. यावेळेसचा चेंडू व्हाईट बॉलचा पंचांचा इशारा इथे पाहायला मिळतोय. व्हाईट प्लस कोणती धाव नाहीये. एक धाव आली व्हाईटच्या स्वरूपामध्ये. 10 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू सरळ चेंडू मैदानाच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न, मात्र यष्टी क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. चेंडू चाललाय सीमारेषा पार. या चेंडूवरती आल्यात 4 धावा. AVPL चौकार. एका षटकाचा खेळ समाप्त, जिथे तब्बल 14 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात. एका विकेटच्या पतन नंतर स्वप्नील आणि आयुष ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. विकेटचं पतन. आयुष वर्तकची खेळी समाप्त. धन्यवाद डीजे. आपण इथे पाहतोय वी द टायगर्सचे ओनर मान्य श्री वेदांतजी वर्तक साहेब यांचं इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. 14 वरती 2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते वी द टायगर्स संघाची, जिथे आयुष वर्तकचा खेळ समाप्त झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन पाहायला मिळालंय. न्यू बॅटर मोहक पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 15 वरती. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा लाईन खरा पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र या चेंडूवरती No+1 एकंदरीत 2 धावा जोडल्या गेल्या. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत जाऊन पोहोचत 17 वरती. No+1 18 धावा.
यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येत असताना लेट कट केला गेला. एक धाव आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचते 19 वरती. आपण डीबीएनच्या मार्फत ही स्पर्धा पाहतोय आणि डीबीएन या सीझनला 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. या सीझनला अनेक स्पर्धा डीबीएन सोबत देखील करण्याचा योग आला. या चेंडूवर देखील ऑन साइडला खेळला गेला, मागे खेळला. एक धाव आली आहे. एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 20 वरती. धाव फलक आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेस पहा केवळ दिशा दिली. हलका हाताने खेळत असताना या चेंडूवरती आले एक धाव. एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकते, जाऊन पोहोचते 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल, जिथे मोहक पाटील यांना आपण स्ट्रायकिंग एंडला पाहू शकतो. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येत असताना कट केला, षटक समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त, जिथे 22 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. दोन षटकांचा खेळ समाप्त, जिथे 22 धावा आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, मात्र फेकी करताना थोडासा विलंब झाला, त्याच कारणाने एक आली. आर्यनांना आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो, जिथे स्वतः कर्णधार आहेत आर्यन आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी एक धाव खर्च केली आहे. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला चेंडू निर्धाव चेंडू जी सांगता आपल्याला पाहायला मिळते. यानंतरची होणारी मॅच रॉयल स्वान्स विपक्ष चिमाजी वॉरियर्स. दोन्ही टीम्स आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी रेडी राहायचं. या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये मोहक पाटील यांची विकेट जात असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. एकंदरीत 24 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय, जिथे अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. यावेळेसचा चेंडू गॅप मध्ये खेळलाय, चेंडू चाललाय वन बाउंस सीमा रेषा पार, आला एबीपीएल चौकार. शेवटचा चेंडू या षटकातील तब्बल 28 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेस फुलटॉसचा चेंडू त्याच्यावरती फुलटॉस वसूल केला गेलाय. आर्यन पाटीलच्या गोलंदाजीवरती बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. धावा 3 षटकांखेरीज स्कोर कार्ड वरती आपण पाहतो, जिथे मागच्या षटकामध्ये षटक जरूर चांगलं चाललं होतं, मात्र शेवटच्या 2 चेंडूवरती आलेले 2 चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वरती. या चेंडूवरती लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेला. यावेळेसचा चेंडू वेगवान पाहायला मिळाला आहे. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना पहिला चेंडू वाईट, तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना एक चेंडूचा खेळ समाप्त. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. या चेंडूवर देखील आलाय एबीपीएल चौकार.
चिमाजी मोक्याच्या क्षणी टीम बी द टायगर्स संघाने ऍक्सेलरेट केलंय आणि ऍक्सेलरेट करण्याचा यावेळेस मागून यष्टी दाखवली आणि ती यष्टी वाकवण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज अमय यांना विकेटचं बदल, विकेट क्रमांक 5, विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर भूषण वर्तक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. या चेंडूला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव आली. 9+1 एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती जोडल्या जातील. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 39-39 वरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅटची लेमन कट लगत असताना मागे चाललाय. एक धाव आली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकताय. जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 40 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळलाय. या चेंडूवर देखील आली एक. एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकते. जाऊन पोहोचताय. 41 धावा. यावेळेसचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहेत. षटक समाप्त झाले. 4 षटकांचा खेळ समाप्त. 42 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चला यानंतरची मॅच रॉयल स्वान्स वर्सेस चिमाजी वॉरियर्स संघ. दोन्ही टीम्स कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. धन्यवाद डीजे. चला मी विनंती करतो मान्य श्री अजयजी वर्तक साहेब, आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. इथे एका बाजूला चिमाजी वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम रॉयल स्वान्स पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम चिमाजी वॉरियर्स संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? प्रथम बॅटिंग करण्याचा पुन्हा एकदा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत पुन्हा एकदा मजल माराल तुम्ही? आधीच्या मॅचला आम्ही 44 पर्यंत गेलो. आता 50 आम्ही टार्गेट ठेवलंय. 50चं तब्बल आव्हान तुमच्या समोर ठेवण्यात आलंय. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. रॉयल स्वान्स आणि चिमाजी वॉरियर्स संघ नाणेफेकीचा कौल जिंकत असताना टीम चिमाजी वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया सेकंड इनिंग्स कडे, जिथे पहिला चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती आली आहे 1 धाव. दुसरा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचते 2 वरती. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, 1 आली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचते 2 चेंडूचा खेळ समाप्त. 3 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू केवळ हलक्यात ढकलला. या चेंडूवर देखील आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकत आहे. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय, जिथे प्रतीक पाटील यांनी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार घेतलाय. अजिंक्य आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी, जिथे त्यांनी आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर्ड झाली होती. मात्र या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना षटकाचा खेळ समाप्त. एका षटकाखेरीज 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपल्याला मॅच पाहायची असेल तर बाईक पार्किंग मैदानाच्या बाजूला करून प्लीज मॅच पाहावी, कारण या चेंडूवरती आली एक आयुष वर्तकला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो, जिथे या चेंडूला सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिले. विकेट क्रमांक 2 चं पतन. बॅटर अजिंक्यचा खेळ समाप्त. फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते अमय म्हात्रे यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो, जिथे 43 लक्ष आतापर्यंत 12 बनल्यात. यावेळेस फुलटॉसचा चेंडू, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. मध्ये अजून एक विकेट. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूसह षटक समाप्त. आयुष वर्तकचा षटक, जिथे 5 धावा खर्च करत असताना 2 मोठे विकेट आयुष वर्तकच्या नाव. आता उर्वरित चेंडू 12 आणि विजयासाठी आवश्यकता 29 ची आवश्यकता. 12 चेंडू 29 चं समीकरण. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सागर यांना पाचारण करण्यात आले. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत तिथे केला गेलाय. व्हाईट बॉलने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळते 15 वरती. उर्वरित चेंडू आता 12 आणि विजयासाठी 28 ची आवश्यकता. या ऑनसाइडला खेळून काढलाय. या चेंडूवरती आल्या 2 धावा. दुहेरी धावफलक वरती विजयासाठी 11 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा विकेटचं बदल पाहायला मिळत आहे. टीम बीएस लेजंड संघाची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिथे 17 धावांवरती 4 गडी बाद झालेत. आता समीकरण बदलले.
चेंडू ऑफ साइडला खेळून काढलाय. चेंडू 25 ची आवश्यकता. यावेळेस बॉल लाईन